मी आंघोळ नाही केलेली. आज घर साफ करायचं आहे, तर मी तुमच्यासोबत पण शेअर करते. कारण आम्हाला येऊन 3 महिने झालेले आहे. एवढं काही खराब नाही झालं ना, पण तरी पण धूळ वगैरे तर असतेच ना. तर मी थोडंसं किचन वगैरे साफ करणार आहे, तर ते पण मी तुमच्यासोबत आज शेअर करते. चला, तर आता मी हे सर्व गॅलरी पहिले धुवून घेते. नंतर मी येथे आपले घासलेले डबे वगैरे इथे ठेवणार आहे. कारण इकडून आता ऊन येईल दुपारनंतर 12 नंतर, त्यामुळे मग इकडं वाळून जाते व्यवस्थित. हा आपला वेल बघा, मायाळ वेल खूप उंच गेलेला आहे. हे बघा, आता दुसरीकडं त्याला हे करावं लागेल, दोरीने बांधून ठेवावं लागेल. गवती चहा, तुळस आणि इथे मी धने टाकलेले आहे. तर आता मी किचन साफ करणार आहे. तर सर्व भांडे मी बाहेर काढून घेते आणि साफ करायला सुरुवात करते. गॅलरी मी आता धुवून घेतली आहे. तर आता मी सर्व किचन ट्रॉलरमधलं सामान बाहेर काढून घेते आणि ट्रॉल्या देखील मला घासून घ्यायच्या आहेत. कारण आम्ही आलतो तेव्हा एकदा साफ केलं तर बाई लावली होती, पण त्यांनी काही एवढे साफ नाही केलं व्यवस्थित. त्यामुळे मी आता परत घासून वगैरे साफ करणार आहे. आणि इथे सर्व मी सामान काढून ठेवलेलं आहे. आता शंभू लोटवूड करतच होता मध्ये मध्ये. आता यातलं सर्व सामान मी पेपरमध्ये वगैरे काढून ठेवीन आणि सगळ्या बरण्या वगैरे डबे मोकळे करून स्वच्छ घासून घेणार आहे. इथे मी ट्रॉलरमधले सर्व घासून ठेवलेले आहे जाळ्या. आणि नंतर मी आता किचनवरच्या ज्या टाईल्स आहेत त्या पूर्ण अशा घासून घेणार आहे स्वच्छ. आणि रोज तर मी किचनवाटा, एवढा मोठा किचनवाटा मी साफ करतेच. 18 फुटाचा किचनवाटा आहे आणि मी तो रोज घासून वगैरे स्वच्छ पाण्याने पुसून वगैरे घेत असते. आणि खालचा जो जिथपर्यंत हात माझा पोहोचतो तिथल्या टाईल्स मी तर घासतेच, पण वरच्या नाही काहीतरी घासणं होतं. आणि बायकांचा जास्त करून सहवास किचनमध्येच असतो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी किचनमध्येच असतात बायका, त्यामुळे स्वच्छ तर पाहिजेच किचन. आणि मला किचन स्वच्छच लागतं. एकदम असं फ्रेश वाटतं स्वच्छ असल्यावर. आणि असं काय म्हणू आपण, एकदम प्रसन्न वाटतं किचन स्वच्छ असल्यावर. बाकीचं पण घरातलं साफसफाई जर केली तर असं एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटते. त्यामुळे मी काय स्वच्छच असतं घर. ट्रॉलीच्या जाळ्या सुकलेल्या आहेत, तर मी आता त्या सर्व लावून घेते. आतमधलं देखील साफ केलेलं आहे. आणि झुरळांमुळं तर ते साफच करावं लागतं, नाही तर खूप झुरळ होतात. ट्रॉल्या ज्या असतात ना त्यात कोणतं दमट वातावरण असतं, त्यामुळे झुरळ वगैरे लवकर होतात. त्यामुळे ते सारखे साफच करावं लागतं ट्रॉल्या.
गॅलरीमधल्या सर्व जाळ्या लावून झालेल्या आहेत. आता मी त्यामध्ये सर्व भांडे वगैरे लावून घेते, सर्व ज्या त्या ठिकाणी जे ते लावून घेते. डब्बे वगैरे आता सुकलेले आहेत. आतमध्ये घेते मी. माटे ते गॅलरीतच ठेवला तर जेणेकरून थंड होईल. इथे सूर्यास्त देखील झालेला आहे. किती छान दिसत आहे सूर्यास्त. तर गॅलरीतले सर्व भांडे मी आता डबे वगैरे आतमध्ये घेते, कारण आता संध्याकाळ पण होत आली, 6 तरी वाजले होते आणि मी सकाळी 11 वाजता लागली होती किचन साफ करायला. तर 7-8 तास तरी लागले मला एवढं सगळं आवरायला. खूप वेळ जातो. हे किचनचं सामान भरपूर असतं, छोटे छोटे डबे वगैरे असतं सामान, आणि ते परत काढून ठेवायचं, परत भरायचं डब्यामध्ये, त्यामुळे बराच वेळ लागतो सर्व आवरायला. साईड बाय मी साई पण भरपूर दिवस झाले होते, एक बरणी भरली होती, तर मी त्याचं लोणी काढून घेतलं आणि आता तूप करायला ठेवलं आहे उकळत. आणि फ्रीज देखील मी साफ केलेला आहे रात्रीच. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे. आणि रात्री मला 12 वाजले, म्हणजे सर्व सामान आवरायला 12 वाजले मला. तर सर्व आवरून झालेलं आहे, किचन वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे आणि खूप दमल्यासारखं झालंय मला आज तर, कारण एका दिवशी सर्व आवरायचं वाटलं मग दमून जातं त्यामध्ये. आणि खूप छोटे भांडे असते ते घासायचे, सर्व स्वच्छ करून ठेवायचे, भरायचे सामान त्यामध्ये, त्यामुळे बराच वेळ पण लागतो आणि दमून पण जातं. आणि एकटं माणूस असल्या मग तर आणखीनच जमतं, त्यामुळे किचनसाठी आणखीन कोणीतरी सोबत पाहिजेच. पण आता काय करणार, तरी आमची एवढी भांडे नाही आहेत, त्यामुळे तरी पण बराच वेळ लागला मला साफ करायला. फ्रीजमध्ये पण भाजीपाला वगैरे सर्व भरून ठेवलेला आहे मी. असा होता आपला किचन क्लिनिंगचा व्हिडिओ. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.